आज आपण इयत्ता 6वी गणित नवीन अभ्यासक्रमामधील सराव संच 3.2 सोडवणार आहोत. याआधीचे सगळे सराव संच आणि सगळे स्वाध्याय आपण आपल्या चॅनलवर सोडवलेले आहेत. आता पहिला प्रश्न आहे, खालील चौकटीत च्यापेक्षा लहान, च्यापेक्षा मोठा यांपैकी योग्य चिन्ह लिहा. आता त्यातला पहिला, इकडे आहेत -10 आणि इकडे आहे 5 आणि इथे दिली आहे चौकट. आता -10 मोठे की 5 मोठे? आपल्याला 10 जरी 5 पेक्षा मोठे दिसत असले तरी 10ला वजा चिन्ह आहे. मग -10 लहान असतात 5 पेक्षा की मोठे? तर आपण संख्या रेषेवर समजून घेऊया. तर ही आहे आपली संख्या रेषा. इथे मध्ये असतो 0, इकडे 1 2 3 4 5 असे धन पूर्णांक असतात, धनसंख्या असतात आणि इकडे -1 -2 -3 -4 अशा ऋण संख्या म्हणजे वजा संख्या असतात. इकडे अधिक संख्या असतात, इकडे वजा संख्या असतात आणि शून्याच्या इकडे इकडे आपण जसे जाऊ तसे संख्या मोठी मोठी होत जाते. आपल्याला माहिती आहे एकापेक्षा 2 मोठा, 2पेक्षा 3 मोठे, 3पेक्षा 4 मोठे असे इकडे संख्या मोठ्या मोठ्या होत जातात. तसंच आपण शून्याकडे जसे जसे डावीकडे जाऊ तसे तसे संख्या लहान होत जातात. म्हणजेच आता शून्यापेक्षा -1 लहान, -1 पेक्षा -2 लहान, -2 पेक्षा -3 लहान. म्हणजे आपण जसं जसं इकडे जाऊ तसं तसं संख्या लहान होत जातात. मग आता इथं पहा, 5 इथे आहेत आणि इकडे गेल्यावर आपण मग आपल्याला इकडे -10 सापडतील संख्या रेषेवर. म्हणजे आपण जेव्हा इकडे जातो मागे संख्या रेषेवर तेव्हा संख्या लहान होत जातात. म्हणजे 5 पासून आपल्याला इकडे जावे लागते म्हणून -10 हे 5 पेक्षा लहान आहेत. म्हणजे ऋण संख्या ह्या जेवढ्या मोठ्या तेवढ्या लहान असतात. म्हणजे 1 पेक्षा 2 लहान असतो. चला आता आपल्याला समजलं. आता आपण हे सोडूया. आता हे 10 5 पेक्षा लहान आहेत म्हणून 10 कडे 1 टोक आणि 5 कडे 2 टोके अशा प्रकारे हे चिन्ह आपल्याला इथं लिहावं लागेल. म्हणजे -10 हे लहान आहेत 5 पेक्षा. आता पुढे आहे -19 -5. आता इथे 19 जरी मोठे दिसत असले तरी ते संख्या रेषेवर 5च्या इकडे मागे येतात. म्हणजेच इकडे मागे मागे संख्या लहान होत जातात. म्हणजे हे -19 -5 पेक्षा लहान आहेत. मग लहान असल्यावर त्याच्याकडे 1 टोक आणि -5 कडे 2 टोके. म्हणजे ही अशा प्रकारची चिन्ह येईल. म्हणजेच -19 हे लहान आहेत -5 पेक्षा. आता -3 आणि 0. आता संख्या रेषेवर पहा, -3 शून्याच्या इकडे आहेत मागे, इकडे पुढे आहेत का? नाही. इकडे पुढे मोठे मोठे होत जातात संख्या, इकडे लहान लहान होत जातात. म्हणजे -3 शून्याच्या इकडे आहेत डावीकडे, म्हणजे -3 शून्यापेक्षा लहान आहेत. मग लहान म्हणल्यावर त्याच्याकडे 1 टोक आणि मोठा म्हणल्यावर त्याच्याकडे 2 टोके. म्हणजेच -3 हे लहान आहेत शून्यापेक्षा. आता इथे आहेत 8 आणि इकडे 12. आता इकडे संख्या रेषेवर 8च्या नंतर इकडे 12 येतात. म्हणजे 8 लहान आहेत 12 पेक्षा. हे जर आपल्याला माहितीच आहे दोन्हींना अधिक अधिक चिन्ह असल्यामुळे. मग 8 लहान आहेत म्हणून 8 कडे 1 टोक, 12 कडे 2 टोके. म्हणजे 8 लहान आहेत 12 पेक्षा. आता 5 आणि 0. 0 लहान आहे 5 पेक्षा म्हणून 0 कडे 1 टोक, 5 कडे 2 टोके. -3 -9. आता 9 मोठे दिसत असले तरी ते वजा आहेत. म्हणजे ते -3च्या इकडे पाठीमागे येतात संख्या रेषेवर. म्हणजे ते लहान आहेत. मग त्याच्याकडे 1च टोक आणि -3 कडे 2 टोके. म्हणजेच -3 हे मोठे आहेत -9 पेक्षा. समजलं? आता आपण पुढे दुसरा प्रश्न सोडूया. दुसरा प्रश्न आहे सोडवा. आता ही उदाहरणे सोडवताना आपल्याला 2 नियम इथं लक्षात ठेवायचे आहेत. पहिला नियम, समान चिन्ह असताना बेरीज करायची आणि उत्तराला तेच चिन्ह द्यायचं. आता समान चिन्ह असताना बेरीज करायची हा नियम आपल्याला पहिलीपासून माहिती आहे. आता इथं +4 आहेत आणि +7 आहेत. दोन्हींना समान चिन्ह आहेत आणि बेरीज करताना आपण काय करतो? बेरीजच करतो. हे आपल्याला पहिलीपासून माहिती आहे. पण आता आपण लक्षात ठेवण्यासाठी कसं ठेवणार? समान यात किती अक्षर आहेत? 3 आणि बेरीज यामध्ये किती अक्षर आहेत? 3. म्हणजेच समान चिन्ह असताना बेरीज करायची. म्हणजे आता इथं जेव्हा पण आपल्याला दोन्ही संख्यांना समान चिन्ह दिसतील तेव्हा बेरीज करायची आणि उत्तराला तेच चिन्ह द्यायचं. हा आपला पहिला नियम. आणि भिन्न चिन्ह असताना वजाबाकी करायची. भिन्न म्हणजे एकाला वजा आणि एकाला अधिक.
भिन्न चिन्ह असताना वजाबाकी करायची आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, हा दुसरा नियम. पहिला नियम काय, समान चिन्ह असताना बेरीज करायची आणि उत्तराला तेच चिन्ह द्यायचं. दुसरा नियम, भिन्न चिन्ह असताना भिन्नमध्ये किती अक्षर आहेत, 2, आणि वजामध्ये किती अक्षर आहेत, 2. भिन्न चिन्ह असताना वजाबाकी करायची आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आता हे 2 नियम आपले पाठ झाले. आता आपण उदाहरणे सोडवूया. पहिलं आता उदाहरण आहे 4 अधिक 7. दोन्हींना समान चिन्ह आहेत म्हणजे इथं होईल बेरीज. आणि 7 आणि 4 किती झाले, 7 आणि 4 झाले 11. म्हणजे आपण इथं उत्तर लिहिणार 11. आणि उत्तराला तेच चिन्ह, 4ला पण अधिक आहे, 7ला पण अधिक आहे आणि अधिक चिन्ह आपण लिहित नाही. आता पुढचं दुसरं उदाहरण पहा. -4 अधिक -5. आता या दोन्हींना पण सारखी चिन्ह आहेत. -4 -5 सारखी चिन्ह असताना काय करायची, बेरीज, समान चिन्ह बेरीज आणि उत्तराला तेच चिन्ह जे दोघांना पण आहे. दोघांना कोणतं चिन्ह आहे, वजा चिन्ह आहे. मग इथं काय होईल, बेरीज. 4 अधिक 5 किती झाले, 9. आणि उत्तराला चिन्ह कोणतं, दोन्हींना जे चिन्ह आहे ते वजा, म्हणजे उत्तर आलं -9. आता इथं पहा तिसऱ्या उदाहरणात -7 अधिक 2. आता इथं चिन्ह भिन्न आहेत मग होईल वजा. 7ला वजा चिन्ह आहे, 2ला अधिक चिन्ह आहे. 2चं चिन्ह लिहिलं नाही म्हणजे तिथं अधिकचं चिन्ह आहे. मग 7मधून 2 वजा करायचे. भिन्न चिन्ह असल्यामुळे इथं वजाबाकी करायची म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 7तून 2 गेले, खाली किती राहिले, 5. आणि दुसरा नियम, उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठी संख्या कोणती आहे, 2 की 7, 7. मग उत्तराला 7चं चिन्ह, -5. उत्तर काय आलं, -5. आता इथे 10ला अधिक चिन्ह आहे, 2ला वजा चिन्ह आहे. आता कोणता नियम वापरणार आपण, आपला दुसरा. भिन्न चिन्ह असताना वजाबाकी करायचा. 10तून 2 गेले, खाली राहिले 8. आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या कोणती आहे, 10. 10ला चिन्ह नाही म्हणजे ते आहे अधिक, आणि मग अधिक चिन्ह लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं, म्हणजे उत्तर आलंय 8. आता इथं -63 -32 बेरीज करताना काय, दोघांना पण समान चिन्ह आहेत. समान चिन्ह असताना काय करतो आपण, बेरीज. मग 63 अधिक 32 किती झाले, 95. 63 अधिक 32 95. 95ला कोणतं चिन्ह, जे दोन्हींना आहे ते, -95. पुढे -71 अधिक 71. आता दोन्हींना वेगळी चिन्ह आहेत, भिन्न चिन्ह आहेत. मग इथं काय करायची, वजाबाकी. 71मधून 71 गेले, खाली किती राहिले, 0. 0ला अधिक पण चिन्ह नसतं आणि वजा पण चिन्ह नसतं, म्हणजे इथं उत्तर आलं 0. आता इथे आपल्याला वजाबाकीची उदाहरणं सोडवायची आहेत. आता वजाबाकीची उदाहरणे सोडवताना आपल्याला आणखीन एक नियम लक्षात घ्यायचा आहे. आधीचे 2 नियम आपण शिकलो. काय, समान चिन्ह असताना बेरीज करायची, उत्तराला तेच चिन्ह द्यायचं. भिन्न चिन्ह असताना वजाबाकी करायची आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आता इथे तिसरा नियम आपल्याला लक्षात ठेवायचा. काय, तर जेव्हा इथं वजा चिन्ह असतं तेव्हा पुढच्या संख्येचं चिन्ह बदलायचं. या 45ला वजा चिन्ह आहे तर याचं करायचं अधिक. म्हणजेच जेव्हा कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे, वजा वजा काय होतं, अधिक. इथं पण वजा वजा, 2 वजा आले की अधिक होणार. म्हणजेच जेव्हा आपण वजाबाकी करतो दोन्ही पूर्णांक संख्येची तेव्हा पुढच्या संख्येचं चिन्ह बदलतं. हा तिसरा नियम आपण लक्षात ठेवायचा आणि मग ही उदाहरणं सोडवायची. चला आता उदाहरणं सोडवूया. पहिलं उदाहरण आहे 78 वजा वजा 45. आता इथं हे 78 आहे तशी लिहून घ्यायची. 78 आहे तशी लिहिली. आता हे वजा चिन्ह आपण बदलणार 45चं. हे काय होतील, अधिक 45. आता हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे आणि 78 अधिक 45 किती झाले, 123.
इथं समान चिन्ह आहेत आता दोन्हींना, 78ला पण आणि 45ला पण समान चिन्ह असताना आपण करतो बेरीज. मग 78 अधिक 45 123. आणि उत्तराला जे आहे ते चिन्ह 78ला पण 45ला पण अधिक चिन्ह आहे म्हणून इथं अधिक चिन्ह लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतंय. आता पुढे इथे -19 -19 आहेत तशी लिहिली. आता ह्या पुढच्या संख्येचं इथं वजा चिन्ह असल्यामुळं वजा वजा अधिक पुढच्या संख्येचं चिन्ह बदलायचं. इथं काय होईल अधिक 27 बरोबर. आता हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. आता इथं -19 अधिक 27 काय आहेत भिन्न चिन्ह आहेत. भिन्न चिन्ह असताना आपण काय करतो वजाबाकी आणि उत्तराला मोठ्या पदाचं चिन्ह देतो. मग 27 मधून 19 वजा करायचे, किती राहिले 8 लिहिले. उत्तराला मोठ्या पदाचं चिन्ह मोठे कोणते आहेत 27. मग 27चं म्हणजे अधिक चिन्ह लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. उत्तर आले 8. आता पुढे 148 आहे तशी लिहिले. वजा वजा अधिक म्हणून हे वजा 37चे काय होतील अधिक 37 अधिक 37. आणि दोन्हींना आता समान चिन्ह आहे. समान चिन्ह असताना काय होते बेरीज. समान चिन्ह असताना बेरीज करायची. मग 148 अधिक 37 किती झाले 185. आणि दोन्हींना अधिक अधिक चिन्ह असल्यामुळे 185ला सुद्धा अधिक चिन्ह. पुढचं उदाहरण -120 -200. आता इथं -120. आता हे 200 आपण कंसात लिहिले तर याला आहे अधिक चिन्ह. आता इथं समोर वजा चिन्ह आहे आणि मग वजा चिन्ह असल्यामुळे ह्या 200चं चिन्ह काय होईल बदलेल, ते होतील -200. आता पहा दोन्हींना इथं आता समान चिन्ह आहेत. -120 -200 समान चिन्ह असताना आता इथं काय करायची बेरीज. हे 200 जर आपण असे कंसात लिहिले तर याला अधिकचं चिन्ह लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. आणि मग इथं वजा चिन्ह असल्यामुळं याचं चिन्ह आपण बदलणार. जसं इथं वजा चिन्ह होतं याचे कंसात -37 होते आणि ते 37 आपण काय केले अधिक केले. मग इथं वजा चिन्ह आहे. इथं 200 अधिक होते. 200 आपण आता बाहेर येताना कंसाच्या काय करणार वजा करणार, त्याला वजा चिन्ह लिहिणार. मग इथं आपण लिहिले -120 -200. आता दोघांना समान चिन्ह आहेत. समान चिन्ह असताना काय करायची बेरीज. मग समान चिन्ह असताना आपण बेरीज करू. 120 आणि 200 किती झाले 320. आणि उत्तराला चिन्ह कोणतं जे दोन्ही संख्यांना आहे ते, म्हणजे दोन्ही संख्यांना वजा चिन्ह आहे म्हणून -320. उत्तर आलं -320. पुढचं उदाहरण -57 -48. -57 आहे तशी लिहून घेतले -57. आता इथं पुढं वजा चिन्ह आहे म्हणून आतल्या पदाचं चिन्ह बदलायचं आहे. वजा वजा अधिक करायचं. वजा आहे म्हणून अधिक करायचं. अधिक असतं तर वजा करायचं, वजा असलं तर अधिक करायचं. आता वजा आहे म्हणून आपण करणार अधिक बरोबर. आता इथं दोन्ही पदांना कशी चिन्ह आहेत भिन्न. भिन्न असताना करायची वजाबाकी. 57 मधून 48 गेले, खाली किती राहिले 9. 9ला चिन्ह कोणतं देणार आपण मोठ्या संख्येचं. मोठी संख्या 57 आहे मग इथं वजा चिन्ह म्हणजेच आले -9. पुढचं उदाहरण -15 -24. -15 लिहून घेतले. वजा चिन्ह आहे मग वजा चिन्ह असताना आतल्या संख्येचं चिन्ह बदलतंय. इथं -24 आहेत ते झाले +24. जर +24 असते तर लिहायचे -24. आता इथं पहा दोन्ही संख्यांना याला वजा चिन्ह आहे याला अधिक चिन्ह आहे. भिन्न चिन्ह असताना करायची वजाबाकी. 24 मधून 15 गेले, खाली राहिले 9. 9ला चिन्ह कोणतं देणार मोठ्या संख्येचं. मोठी संख्या कोणती आहे 24. मग 24ला अधिक चिन्ह आहे म्हणजेच हे आहेत +9. उत्तर आले आपला +9. सराव संच आपण पूर्ण सोडवला. पुढचा स्वाध्याय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.